हॅलो फ्रेंड्स, नर्सिंग मराठी नोट्स हब या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण नवीन जे ग्रामीण रुग्णालय निर्माण झाली आहे त्यामध्ये किती पदे राहणार आहे आणि किती वॅकन्सी राहणार आहे ते बघणार आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण PSCमध्ये किती पदे असतील आणि किती जागा असतील ते बघितले. त्यानंतर आपण सबसेंटरमध्ये किती वॅकन्सी आणि किती जागा आहे, त्यांची सॅलरी, बेसिक सॅलरी काय आहे, सर्व संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. तर आज आपण ग्रामीण नवीन जी रुग्णालय तयार झालेली आहे त्यांच्यामध्ये किती पदे राहतील, किती वॅकन्सी राहतील आणि कोणती कोणती राहतील ती संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर हे बघा, हे गव्हर्नमेंटचं GR आहे. यामध्ये तुम्हाला दिसत असेल की तालुका चंद्रपूर, जिल्हा चंद्रपूरमध्ये घुग्गुस येथे एक नवीन ग्रामीण रुग्णालय निर्माण झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर एक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जयसिंगपूर येथे, त्यानंतर इथे वाशिम जिल्ह्यामध्ये मंगरूळ झणक येथे, त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये ओतूर या ठिकाणी, त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये साखरखेडा, त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये दिसत आहे इथे वाढवणा, त्यानंतर अहिल्यानगरमध्ये कोळगाव, अकोला जिल्ह्यामध्ये पातूर, तर बीड जिल्ह्यामध्ये शिरूर कसार, नाशिक जिल्ह्यामध्ये मल्हेर, धाराशिव जिल्ह्यामध्ये शिराढोण, अमरावती जिल्ह्यामध्ये शेंदूरजना घाट, त्यानंतर तालुका चांदूर बाजार अजून एक इथे आहे आसेगाव पूर्णा येथे, तालुका चांदूर बाजार अमरावती येथे आसेगाव पूर्णा येथे एक RH निर्माण झाला आहे, जिल्हा रुग्णालय. त्यानंतर हे 30 खाटासाठी नव्याने निर्माण करायचा पदाचा तपशील इथे दिलेला आहे. तर ती 30 पण असू शकतात, 25 पण असू शकतात, कमी जास्त असू शकतात. ठीक आहे. 35 पण असू शकतात. तर अशा प्रकारे नव्याने निर्माण करायचा पदांचा तपशील येथे दिले आहे. तर रेफरल सिस्टीम आपण याआधी बघितलेली आहे. पुन्हा मी एकदा तुम्हाला सांगू इच्छिते की एक GMC आहे. ठीक आहे. GMC गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, त्यानंतर असते डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. ठीक आहे. जे DHS थ्रू भरल्या जाते आणि GMCमध्ये जे वॅकन्सी आहे ते DMER थ्रू भरल्या जातात. ठीक आहे. डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे एक. ठीक आहे. त्यानंतर आहे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, त्यानंतर आहे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, म्हणजे तालुका लेवलवर जे असते ते सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. त्यानंतर अशी मोठी गावं जी तालुक्यापासून दूर असतात तिथे निर्माण होते RH. ठीक आहे. रूरल हॉस्पिटल, ज्याला आपण ग्रामीण रुग्णालय म्हणतो, जिथे की आपण हे आता बघत आहे ग्रामीण रुग्णालय RH. त्यानंतर आहे PSC आणि सबसेंटर. अशी आपली रेफरल सिस्टीम आहे. GMC, त्यानंतर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, RH, PSC आणि सबसेंटर, अशी आपली रेफरल सिस्टीम आहे. तर यामध्ये आपण सबसेंटर PSC मध्ये किती वॅकन्सी आहे, कुठे आहे ते बघितलेले आहे. त्यानंतर आता आपण RH मध्ये बघत आहे. ठीक आहे. तर आता आपण बघितले कोणत्या जिल्ह्यामध्ये RH म्हणजे ग्रामीण रुग्णालय निर्माण झाले आहे. तर आता बघू आपण कोणती पदे आहेत. तर वैद्यकीय अधिकारी 1 म्हणजे ग्रुप Aचा वैद्यकीय अधिकारी, इथे वेतन बँड पण लिहिलेला आहे, S23 असेल त्याला, आणि बेसिक सॅलरी इथे दिसत आहे. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी गट 2, त्यानंतर अधिपरिचारिका म्हणजे स्टाफ नर्स, त्यानंतर किरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, त्यानंतर सहाय्यक अधीक्षक, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक, LSO, कक्षसेवक, शिपाई, सफाईगार आणि वाहनचालक, असे एकूण 14 म्हणजे 13 पदे, इथे एक नंबर चुकीने दिला आहे, असे एकूण 13 पदे आहेत. म्हणजे प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये 13 पदे राहणार आहे. आणि अशी 26 आपल्या इथे नव्याने निर्माण झालेली ग्रामीण रुग्णालय आहे. म्हणून 13 × 26 बरोबर 338. तर 338 नवीन वॅकन्सीज, अपकमिंग वॅकन्सीज राहणार आहे. तर त्याकरिता ही माहिती आहे. जर माहिती तुम्हाला हेल्पफुल वाटली असेल तर इतरांना नक्की शेअर करा. जे रिलेटिव्ज असतील, मित्रमैत्रिणी असतील, ज्यांचं GNM
GNM झालं असेल, NM झालं असेल, ठीक आहे, त्या सर्वांना ही माहिती नक्की शेअर करा. थँक्यू आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.